तर एका एकरामध्ये धान आणि गहू आणि एका एकरामध्ये माळवा लावतो. त्याच्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत असतो माय बाप हो. एकदा बाहेर जाण्याचा प्रसंग आला. पत्नीला म्हटलं, शिला मी काही कारणास्तव घराच्या बाहेर जात आहे, तर माझ्या गैरहजेरीमध्ये माझ्या म्हाताऱ्या आई वडिलाची सेवा वेळोवेळी करशील. तरी आजची सून काय म्हणते, बायको तुमची तुमच्या बापाची नाही, बायको तुमची तुमच्या बापाची नाही. किती मान विचार असतील व त्या स्त्रीचे. उद्या माझ्या पोटी एखादा मुलगा जन्माला येईल, मुलगा जवान होईल, मुलाचं लग्न करण्यात येईल, सुशिक्षित सिलवान बुद्धिवान म्हणून दुसऱ्याची मुलगी सून म्हणून घरी येईल आणि शेवटच्या क्षणामध्ये माझ्या जीवाचे हाल काय बेहाल होतील याचा विचार न करता बायको घरात बसली आहे का झोपली आहे. जाऊन पाहतो घराकडे आणि तिच्या कामाधंद्याला लावून पुढच्या कामाला निघून जातो. बंसी बजी जब श्याम की, बंसी बजी जब श्याम की, राधा दीवानी हो गई. बंसी बजी जब श्याम की, राधा दीवानी हो गई. श्याम की राधा दीवानी हो गई. बंसी बजी जब श्याम की राधा दीवानी हो गई. मुझको हो पता, मुझको हो खबर मिली जब से तुमसे नजर से नजर, ये अमर कहानी हो गई. बंसी बजी जब श्याम की राधा दीवानी हो गई. बंसी बजी जब श्याम की राधा दीवानी हो गई. पत्नीला आवाज दिला पाहिजे. कारभार ने गा, कारभार ने गा, माझे प्रेमाचे नारी सिला सिला सिलाव सिला. अगं ए सिला, अशी अबोल्यानं कुठपर्यंत राहशील. अशी अबोल्यानं जर राहायला गेलीस तर या जिंदगानीचा नाच झाल्याशिवाय राहणार नाही. अगं दोन तरी शब्द बोल कमीत कमी. कारभार ने ग, कारभार ने ग, माझे प्रेमाचे नारी सिला सिला सिलाव सिला ग. अगं हे सिला. झालं बाई, काय करू? 8 दिवस झाले माझे पती माझ्याशी बोलत नव्हते.
आणि आज 8 दिवसानंतर एवढ्या लाडा कौतिकाने मला आवाज दिला, अगे शिला, अगे शिला. बाप रे, आज तर खूपच लाडाय गोडायत आले व तुम्ही. मला माहिती आहे नक्कीच यांना माझ्याशी कोणतं तरी काम पडलं असेल, तेव्हाच हे माझ्यासोबत एवढे गोड गोड बोलत आहे. ह्या माणसाची जात बाईकडून कोणतं काम घ्यायचं राहिलं म्हणजे मस्त चिकनाव चाकनाव गोड गोड बोलते. आणि एकदा का बाईकडून काम घेऊन झालं का हेकडे तोंड कडून कडावर होते, अशी या माणसाची जात आहे. पण काही का असे ना, पती म्हणजे परमेश्वर आहे. एवढ्या लाडा कौतिकाने मला आवाज दिला. माझं पण कर्तव्य आहे 2 शब्द त्यांच्याशी प्रेमाने बोलायला पाहिजे. कारण पती आणि पत्नी हे संसार रूपी गाड्याचे 2 चाक आहे. जर पती आणि पत्नीचं एकमत राहिलं तर हा संसार रूपी गाडा तरायला वेळ लागणार नाही. म्हणून घरातली सर्व कामे होऊन गेली. काल महिला दिन होता आणि महिला दिनानिमित्त मला जायचं होतं मीटिंगला. आणि मीटिंगला गेली, तिथे एका बाईने सुंदर असं व्याख्यान केलं महिला दिनाविषयी, की ज्याप्रमाणे त्या रमाबाईने त्या भीमाला साथ दिली, त्याप्रमाणे आपण सुद्धा महिलांनी आपल्या पतीचा आदर सन्मान करायला पाहिजे आणि आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली पाहिजे. म्हणून बोलता बोलता मला त्या रमाबाईचं एक गीत आठवलं आणि ते सादर करते आणि नंतर माझ्या पतीशी 2 शब्द प्रेमाने बोलते. जमल्या लेकी बाळी चुगली नको गचाडी, जमल्या लेकी बाळी चुगली नको गचाडी, मारू नको फुकाची बडाई, मारू नको फुकाची बडाई. अग बाई, अग बाई, वागण्यात दिसू दे रमाई. अग बाई, वागण्यात दिसू दे रमाई. लेकी बाड़ी चुगली नको गचाडी, जमल्या लेकी बाड़ी चुगली नको गचाडी, मारू नको फुकाची बडाई, मारू नको फुकाची बडाई. अग बाई, वागण्यात दिसू दे रमाई. अग बाई, वागण्यात दिसू दे रमाई. आले संकटे धावूनी सरी एक मागे एक, आले संकटे धावूनी जरी एक मागे एक, ओ वाटती कधी ना चुकली वडंत कराची लेक.
ते कधी ना चुकली वळंत कराची लेख जिद्दी आणि स्वाभिमानी बाबासाहेबाच्या वाणी जिद्दी आणि स्वाभिमानी बाबासाहेबाच्या वाणी संकटाशी लढली ती लढाई संकटाशी लढली ती लढाई अग बाई वागण्यात दिसू दे रमाई अग बाई वागण्यात दिसू दे रमाई जमल्या लेकी बाडी चुकली नको ग झाडी जमल्या लेकी बाडी चुकली नको ग झाडी मारू नको फुकाची बडाई मारू नको फुकाची बडाई अग बाई वागण्यात दिसू दे रमाई अग बाई वागण्यात दिसू दे रमाई लमचा किती पागल विचाराचा माणूस जी मी मला वाटला पत्नी कुठं गेली ना कुठं नाही बिचारी आवाज मारलो तर भक्तीमध्ये गुंग होती परमेश्वराच्या चला आवाज दिला पाहिजे हा कारभार ने ग कारभार ने ग माझे प्रेमाचे नारी सिला सिला सिलाव सिला कारभारी रायाजी नाता रायाव राया मला कशाला आवाज दिले रायाजी काय म्हणता हो चिंडूचे पप्पा सिला बाप्पा तुझ्याकडे तर भगवतच नाही वा काऊन वा बापा बापा काऊनाचे बेमारल्यावानी पाहून राहिले नवीन नवीन साडी हा. गड्या दाग दागिने हा. कोटची तयारी आहे म्हणतो अहो तुम्हाला माहित नाही हा? आज गारला या गावी दुय्यम खडा तमाशा आहे कारल्या या गावल्या मग दुय्यमीचा कार्यक्रम दुय्यमीचा कार्यक्रम आहे कोणा कोणाचा आहे वा? बाईचा ना माणसाचा आहे म्हणते म्हणून तू त्या बाई माणसाचा बघायला चालली का बाबा अव खड्या गमतीचा कार्यक्रम असे म्हणा ना मग माणसाचा म्हण बाईचा पाहायला चालले का म्हणते खड्या अहो. गमतीचा कार्यक्रम म्हटलं मग मला सांगा हा का व हा. तुम्ही माणसं 50-50 किलोमीटर 200-200 300 रुपयाच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकता बरोबर आणि 50 किलोमीटर गमती पाहायला जाता हा. आणि एकाच दिवस आम्ही बायाचा जीव नाही वय गमती पाहायला गेला पाहिजे म्हणून अरे पण तुला कोण नाही म्हणलं म्हणतो हा कोण नाही म्हणलं बापा असे पाहून राहिले बेमारल्यावानी नाही, नवीन साडी नाही, दाग दागिने हा मग गड्यामध्ये घालून दाग दागिने ग बापरे गळ्यात घालून दाग दागिने हा. अंगावरती टिकाटकी नभवारी बापरे आणि त्या कारल्याने चाललीस तू नाही का मग नाही तर का अरे वा चांगली गोष्ट आहे शिला मारुती शाळेचा कार्यक्रम आहे ना हो बाप्पा अरे बापरे मग शिला हा. तुला जाण्यासाठी म्हणणार नाही हा. खुशाल जा असं खुशाल जा हा. पण घरचे परिपूर्ण काम आटपवून जा अहो सकाळी उठली सर्व कामे नीट नीटके सर्व कामे केली हा आणि आता कोणतं काम राहिलं वा एकही काम उरलेलं नाही माझ्या तरी मते असं आठवत नाही का एखादी काम उरलं असेल एवढी पागल बाई नाही आहो. हा. घरातले सर्व काम केली हा. तेव्हाच तमाशा पाहायला चालली शाबास शिला हा. आपण समाजाचे कोण ग बापा तुम्हाला एवढे नाही माहित हा
समाजाचे कोण आहे म्हणते? ह कोण आहे समाजाचे? मानव कोण आहे तर मानव सा ना हो. ढोर जनावर वा का? तर आपला धंदा कोणता आहे? दही दुधाचा माळवे भाजीपाल्याचा आहे व. शिला हं, त्या एका एकरामध्ये माळवा आहे आपला. हं. 2 दिवस झाले तोडाई चालू आहे, 3 दिवस झाले माल घरी आहे. बापा बापा, आता तो घरातल्या घरात सडल का राहील? तर हे ऊन तपून राहिली तर सडण नाही तर का करण? तर मग बाजारात एवढे कोण दिवस जाईल? म्हणलं एक फ्रीज घ्या, फ्रीज मध्ये ठेव. फ्रीज तर घेणं नाही होत आणि माल सडण तर सांगता कोणाले? अरे खायला पण- लावला तर मारवा, करणं नाही होत तर. करणं नाही, पण बाजारपेठेला जाशीलच नाही तर माल विकेल कसा? म्हणजे हा तुमच्या डोक्यामध्ये तो माल घेऊन बाजाराला जा म्हणता. बापा हे विचार आले. आणि मग बाकीच्या एवढे काम कर. रिंग रिंग दिवसांत कसमाय व्यवसाय. हा. सकाळ झाली का ते बाजाराचं टोपलं घेणं बाजारात विकायला जा. एवढेच काम धंदे उरले आहे का वा? नाही तर मग का करशील तवा? अव 1500 रुपये घर बसल्या लाडकी बहीण योजना भेटते. अरे काय काय. ते बाजारात जाऊ माल विकाले? बरोबर आहे, कारण का भाऊ 1500 रुपये महिन्याचे टाकते ना, म्हणून तर इकडे बाया पेलत नाही भाऊ, कारण टेम्परेचर पुरा 100% वाढलाय. अव त्या दिवशी माहित आहे बाजारात गेली होती टोपला घेऊन. हा मारुती शाहीर भेटला हा हा का? शिलाबाई म्हणे हा. सप्पा माल सडून गेला म्हणे तुमच्या पाचचा. एवढाचा एवढाही सडून गेला. बापा काऊन टमाटर सडले नव्हते? तर बरोबर आहे, बुडाचे सडतील नाही तर कात. आणि त्या पालकले काऊन हे नव्हतं लागले पालकले? तर म्हणून गोड्या? त्याच्यासाठीच म्हणून राहिलो. हा. जास्त दिवस होतील तर माल सडल नाही का घरामध्ये? गेली होती त्या दिवशी. हा. हे लोक म्हणे भाजीपाला सडला म्हणे तर जाणं बंद केली. आणि मला त्याचा वास येते होते, टमाटर सडल्यावर होकटीच वास येते, अशी उलटी येते बापा. तुले मग मग कोणता धंदा करशील तेव्हा? मी कायले कोणता धंदा करू? हा. घर बसल्या राहीन चांगली काऊन? बायको करायला सुख लागते, हा. बरोबर करायला सुख लागते, आणि हा. पोसायला नेट लागते. तर कायले बायको केली? शिला. त्या संन्यास घेते हा. आणि बसून राहते संन्यास घेऊन एखाद्या पहाडावर. अगं शायण्याचं म्हणणं आहे. कायचं? काय आहे? कोणता वय तो अगं शाळेत? नवऱ्याचं मीठ बायकोचा मीठ पीठ तरी पाहिजे, तेव्हा जिनगानी नीट होते. असं नाही तर निवड इकडे तिला ना किती तेल निघणार आहे वा. बापा बापा. हा? हं. का चाराण्याचा आधार तर देशील तेव्हाच होईल का नाही? हम्म. हो लेकर मायच होय का तू ये होय? माय कसे करणी कोणाची आहे? माझी. मग पोटात वागवले मी ना. हो मग बरोबर आहे तुझी गोष्ट. राहू द्या म्हणलं हा तर नाही, हा. होऊ दे नवा म्हणे. आणि आता झाले तर पोसाले नेट लागते. साऱ्या गावातले लोक हसते. अव हसतील कसे? हा. अजच काय झाली का वा? हम्म. हा? काऊन ताण इथले व पहिल्याच फेऱ्यात ताण लागली, गळा सुकला. मी का म्हणतो शिला, हा. हा टोपले धरा आणि बाजाराची वाट धरा. बापरे, तेव्हाच म्हणलं भाऊ, हा? माया घरचा करण मिट्टू 8 दिवसापासून बोलत नव्हता. माया घरचा करण मिट्टू 8 दिवसापासून बोलत नव्हता. हा? आणि आज कसा का गोड 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 बोलायला लागला. म्हणजे हे एवढी लाडाई गोडाई ह्या बाजारात माठ घेऊन जासाठी, हे टोपलं घेऊन जासाठी. टोपलं अरे नाही तर काय कारभारी, झाली? हा? अरे म्हणा का बरं म्हणा, हा? खोटं म्हणा का खरं म्हणा, शाबास. आजपासून हा. हा भाजीपाल्याचा सडला धंदा करणार नाही, त्या बाजाराला जाणार नाही. बरं कोणता काम करशील? ठीक आहे. मी त्या लोकांवानी लावण्याचे काम नाही करत. हा नाही लावणी म्हणलं फुदून फुदून नाचून दाखवणं ते मा बापांना नाही शिकवलं. शाबास. का आणि मी करशील? ते करणारे नाही नाही. जिंदगी. हा मी हा घरी राहीन, हा. पोरा बाराले पोसीन. माणसाची जात कामाला गेलीत का नाकाच्या शेंडा हेकडा होते. नाही बिलकुल चांगला नाही. काव हा. एवढा मोठा ताटभर भात खाता मा बापाने दिले तांदूळ तर हा तेव्हा सुख वाटते खाले. अहो, आणि हो ना, कष्ट जाता करायला ये- नेट लागते. शिला हा. जाता येईल, पण केव्हा? केव्हा? यदा कदा तुझी तब्येत बरोबर नसली तेव्हा. हम्म. म्हणजे तब्येत बरी नाही राहिली तर बाजाराला जाण. हा. तुम्ही बाजारात गेले आणि घरी बायको मेली तर चालन. असा अरे वा. कसा असा कसा मरू दे? हं. मी का? जात नाही. हा. पण लोक सांगा, हे एवढी ऊन तपून राहिली आणि एवढ्या उन्हामध्ये तर मी जाणार नाही. जाईन संध्याकाळी गेली तर, नाही तर जाता येत नाही. अहो माल पडून आहे घरामध्ये. तर मग कोणाला सांगता बा? अबा घे ना जा. मी जात नाही. हा माठ घ्या. हे घ्या, पोपटानं जा बाजाराले. 8 दिवसापासून हा. तब्येत बरी नाही. बायकोचं सुकते कुठं दुखते कुठं त्याची काही चिंता नाही. हा. आणि हे टोपलं घेणं बाजाराला जा म्हणता. अरे बापरे. अहो 8 दिवस कमीत कमी त्या कपाटातले पैसे नेतील ना,
त्या डॉक्टर कडे जातीस ना तिकडून येऊन जातीस का दवा व? घेऊन. भले सांगा हा घरी कपाट आहे हो पण कपाटाची किल्ली कोणाजवळ आहे काऊन तुले माहितच नाही. का तुमच्या जवळ किल्ली नाही राहत का तुमच्या कडतुड्याले अव पण एक किल्ली ते अंदर ठेवून जातो ना पोटी कपाटाचे खालत. ते किल्ली दवडली जंग लागला होता फेकली एकच किल्ली आहे तुमच्या जवळ आहे आता तुम्ही आपल्या करदुराले बांधून गावोगाव हिंडताना मी कुठचे पैसे काढू तर खरंच तू दवाखान्यात ना गेली का? कुठं गेली वा हो नाही गेली थांब 2 मिनिटात बिलकुल डॉक्टरला घरीच घेऊन येतो. डॉक्टर हो बापा घरी येते बाप्पा तुमचा मित्र आहे आता का हो बा- डॉक्टर मित्र म्हणजे बाईची तब्येतच बिघडली तशीच आणाच लागेल ना भाऊ. बाजूला होतेस का? हो ठीक आहे घेऊन हो लवकर जा आणि लवकर डॉक्टरला घेऊन बिलकुल यावं. फौरन. चांगला आदेश चल बेटा. बापरे अव हे शिला आले का बा डॉक्टर साहेब बिलकुल. थांबावा मी पाय धुवाले पाणी वगैरे आणते घरात जाऊन पाय धुवाले पाणी बरोबर आहे. पाय धुवाले पाणी गिनी देन त्याचा सन्मान कर चांगला. मग हा? आले हो वा हा? तुम्ही एकटेच आले डॉक्टर साहेब तर कुठे दिसत नाही ना डॉक्टर दरवाजाच्या मागे उभे आहे. पागल गिगल हा का नाही. डॉक्टरले दरवाजाच्या मागे ठेवले ना आपण दरवाजात उभे झाले अरे आहोत समोर तुम्ही घरचा माणूस समोर नाही तर मागे राहील का जी? पण डॉक्टरले समोर आणायचं ना हा डॉक्टर साहेब माझ्या समोर घेऊन या डॉक्टर साहेब या लवकर. हा कोठे ते वाले आहेत का चष्मे वाले दुपट्टे वाले अव हे इकडे उभे झाले तुझ्या समोर. ओके माय हा कारा कारा कुचकुचा हा डॉक्टर होय का वा याले हात नाही पाय नाही डोळे नाही कान नाही नाक नाही तोंड नाही हे नाही ना ते नाही आणि हा कसा करल वा शिला इलाज अव चांगल्या चांगल्या बिमाऱ्या दुरुस्त करते हा डॉक्टर. हा वाला हो हातही नाही याले पायही नाही आणि हा कारा कारा व हा तर रबर होय वा अव रब्बर नाही हा. हा मुंबईचा राज गब्बर होय. तो काय लिहायला इथं तोंड कुचक्या राजगब्बर राज गब्बर नाही हा बिमाऱ्या चांगल्या चांगल्या दुरुस्त करते. असं का हो त्याला फोनवर म्हणलो हा डॉक्टर साहेब म्हणलो माझ्या पत्नीची तब्येत दुरुस्त नाही होऊन राहिली असं तुम्ही लवकरात लवकर या म्हणलो हा तर बिलकुल फोनद्वारे तो लवकर आला. हो वा नागपूरला उतरला विमान कारभारी आला. हवं होय तुम्ही डॉक्टरले घरी बोलवले हो आणि याले पायता बरोबर तर माझी तब्येत दुरुस्त झाली वा बाप्पा कशी कशी दुरुस्त झाली वा. त्याची नजर माझ्यावरती माझी नजर त्याच्यावरती नजरा नजर झाली आणि तब्येत दुरुस्त झाली. केवळा मोलाचा डॉक्टर आहे जी हा. हं. मले वाटला असाच असल हम्म. पण निव्वळ नजरेनं पाहिलं डॉक्टर न तरी. किती जादू आहे बा याच्या डोळ्यामध्ये. अरे बाप रे हं. हा घेऊन घे एखादा इंजेक्शन. नाही वर राहू द्या अवय घेऊनच घे. थंडीची वेळ आहे अव नाही अव नको. उन्हाळ्याची वेळ अव आहे नाही का वा. मोठ्यानं गरम राहते इंजेक्शन गरम नाही हाताले माझ्या नको घेऊ. शरीरामध्ये आग पेटन ना व शिला हाताले नको घेऊ कोटी देता कमरेले घे मोठा जडी इंजेक्शन आहे हा. कमरीला घेऊ हो थांबा गाठ डिली करतो माझ्या लुगड्याची. हा सिद्धी होय. अव अशी होय ना वा. घ्या, सिद्धी होय. घ्या. फवा नाही लावला का व फवा लावत जा ना अव पहिले ही स्पिरिटचा फवा लावलाय चांगला कायचा स्पिरिट लावला तरी तरी आग पेटलीस केवढ्या झोमला गरम राहते हा इंजेक्शन उन्हाचा. नाही नाही मग नाही. कमरेले घ्या लागते बिरगडतच नाही हा लवकर. हं. हो असं हो मग आता मोठा मस्त बाका वाटते व चांगला वाटते. एक नंबर. शिला हं. हे टोपले धरा हं. आणि बाजाराची वाट धरा. हा टोपला धरा आणि बाजाराची वाट धरा. अवे कारभारी अय, मी हा टोपला घेत नाही त्या बाजाराला जात नाही सांगा मा टोंगऱ्याला. अव टोंगरा कसा जाईल. पाठवा आपल्या बहिणीले. बहिणीले पाठवायचा राहिलो असतो तर तुले कायले येते आणलो असतो. बापा बापा साड्या घेऊन देता मस्त रंगारंगीचे कपडे घेऊन देता वरच्या वर हा. आणि काय झालं तुमची बहीण एखाद दिवस बाजाराला गेली तर शाबास. दोनभर भात खाते नाही आणि मस्त झोपून राहते. नाही 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 तू आपल्या भावाच्या घरी जासच नाही नाही का. हा.
तू तशीच करतेस का? मग लोक सांगा हा लेंबड लेंबड लावून राहिले मग हे घे लवकर. ओ हमरे खातिर तोरा को हा. दुनिया में बिजवले बाळे. बाप रे भोजपुरी आहा. हा. ओ हमरे खातिर तोरा को दुनिया में बिजवले बाळे. आहा. भगवान बड़ी फुर्सदे से असं तोरा को बनवले बाळे. भगवान बड़ी फुर्सत से तोला को बनवले बाळे. प्रपंचकाला जिंगाणीचा आहे मोठा भारी. प्रपंचकाला जिंगाणीचा आहे मोठा भारी. बापा बापा ठेका घेतला मी ना जाण बाजार आले. अव हत्याचा मळा आहे जिंदगानी म्हणजे. काय साधा खेळ आहे का वा? मन लोक सांगा नाही तर दुसरी बायको करा सोडचिठ्ठी देऊन दे. अव एवढी चांगली बायको सोडून हा. खरंच दुसरीची आस करीन का वा? या लोकांसमोर हात धरा आणि आपल्या उरावर खिचता. हा. मला वाटते थोडीशी तरी घरी चाला ना या लोकांसमोर फागुडा दाखवता. तुले काय इकडे खिचून राहिलो का? आणि पडली गेली म्हणजे अशी कशी पडशील? या उन्हातानाची काऊन 8 सवार आले आऊन सामोरच उभा. पहिले दिवसभर जेवली ना या जीव कसा न कसा लागून राहिला. हो उपाशी तापाशी त्या बाजाराला जा म्हणते टोपलं घेऊन. हा मग भेटो पलसिरी मालाच बाप रे विकाया तूने गा बाजारी. भेटो पलसिरी मालाच दुनिया तुझ्या राजा शिवा. ओ प्रपंचकाला जिंगाणीचा आहे मोठा भारी. प्रपंचकाला जिंदगानीचा आहे मोठा बारी. घेतो पलसिरी मालाच निघून या तुझ्या गबादारी. कोणाला सांगता वा घेतो पलसिरी मालाच निघून या तुझ्या गबादारी. तोंड कुचक्या लोकांच्या घरात तोंड कुचकाले जाते हा सदू गोकल्या. मायजन राम राम. अव थांब ना. थांब 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 2 मिनिट आराम घे. राम राम. राम 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 राम. तुमच्या सदू गोखल्या क्या बा तू गोकलिया काहून रे काय झालं? 15 ते 20 मिनिटच्या बाहेर या चौकात हो मी उभा. हो त्या बाई तुमच्या घरापायी हो आणि तुमच्या धिंगाण्यापायी हो आम्ही तर झोपत नाही. हो पण गाववाले तर झोपतच नाही. म्हणजे याच्यात कोणता दोष आहे माझा? सांगतो ना मी. हा सांग. जेव्हा आम्ही नवरा बायको झोपत नाही तर गाववाले झोपत असेल का? नाही. आणि त्या बाई तुमच्या झगड्यापायी हो तुमच्या धिंगाण्यापायी हा. आणि तुमच्या बाकल पायच्या बाई आमच्या जमीन ढोरं वासं उठू उठू पडते तिच्या बाई. पोटी पर आले तुझे ढोर वासरी या झगड्या पायी उठून. बैताल बेलने तुला बायको ना पिरत तर काय नाही करते बायको ना तसा जाईल सदू गोखल्या. अबे पण झाला का? लमचा झालं का काय झालं? मी मगापासून हो पाटील हा. हो पाटील हा. हो पाटील हा. तिच्या बहीण कायचा पाटील आहे ते तिच्या बहीण या घरात जात जाते आणि बाहेर निघत जाते घरात जात जाते आणि बाहेर निघत जाते तिच्या बहीण.
घरात जाते ना बाहेर निघण्यासाठी काय साठी चापे मग तू ह्या कोणतं गाव आहे गारला. गारला. हा होय गारला. मला सांगा आता एवढे 15-20 तर तमाशे झाले, हो कार्यक्रम झाले आपले. हो हर गावामध्ये तू एवढा मारकुंडला नव्हतास, हो. पण ह्या गारल्या गावामध्ये आज काऊ मारकुंडला झालास. या गावाचं नाव कसं आहे? गारला. गारला. हा म्हणजे गारू गारू मारू गारू नका. गारू मारतो मी. ए, हो. जास्त फनफन करू नको. गारला मायबी आहे. हो तुझे गाव असं बघ माय पाच आहे तिथं. पोलीस स्टेशन, पोलीस पाटील, हा. चपराशी, सरपंच अरे बापरे. आणि मेंबर पुरी बाडी आणि गेली सभा टाकल्या सत्यानाच केलं. सांग ना चांगला सांग ना. मला सांग हा. तुमच्या घरी कायच्या बोकल बाकल मग तुम्हाला करायचं आहे. अबे आम्ही आपल्या घरी काही करून. हो तेच तर म्हणतो. माई तू म्हणाई कोण होयस म्हणणारा? माई म्हणाई नाही, गाववाल्याची म्हणाई नाही. हो माई म्हणाई नाही, गाववाल्याची म्हणाई नाही. हा. पण तुला करायचं आहे हा. तर आपल्या दरवाजा खिडक्या बंद करून करणं. तुला कोणतं शाबास रे माईजन. हो रे. हा. मला एक सांग, हा. दोघाय पती पत्नीच्या झगड्यामध्ये घराचे दरवाजे खिडक्या बंद काय साठी करायचे सांग बरं. मग तुमच्या आपल्या घरच्या नाही का कारण आहे तुम्ही दरवाजे खिडक्या? आपल्या घरच्या झगड्याच्या फोद्या काले धावता आम्हाला. कसा, आपला कसा? अंधार गारगा काही करा घरात. आपल्या घरी काही करून हे मारते का तू आपल्या घराले चाक फिट कर ना त्या आकराव नेऊन बांध. उलटा चोर कुतवा को जाते. बापा आमच्यापासून तुला त्रास आहे ना. म्हणून म्हणतो हा बायको पाहिजे दरारा, बायको बंद्याची. बंद्याची. हा. अबे मास्तरची मास्तरीन पाहिली, हा. पण बंद्याची बंदी नाही पाहिली दा भाऊ अजून. नाही पाहिली. नाही. सांगतो ना कशी पाहिजे हा, तर. सांग. बंद्याची बंदी म्हणजे कशी? हा कामा धंद्यानं चांगली, हा नातेवाईकाच्या रिश्तेदारात चांगली, हा बाई गावामध्ये चांगली, हो. आणि माणसाची माणुसकी चांगली. तेव्हा बंदी बायको आहे ते. त्याला वाकडं बंदी बोलणार नाही, हेकडं चालणार नाही, जे हा. म्हणून तेच ऐकन. पण बंद्याची आहे. तिला बंदी म्हणतात नाही नाही. तुझ्या वडिलांचा खंबा मागून घेतला असं तुला पेलत नाही. बरं मायजन, हा. तू एक काम कर. का करू? आता तू बंद्याची बंदीच चांगली आहे. हा. फुलगोबी होय का म्हणून तर फुलगोबी? म्हणतो हा. माणसात पाहिजे खुबी तर हा. बायको जाते उभी आमच्या पैशाला. अबे मायजन, हा. एवढे दिवस झाले दोस्तान की तुया माया संग, हा. पण अजूनही मला खुबी नाही सांगितलास. त्यावाली हलकट थोडी आहो. मी आपली खुबी सांगून येऊन आपल्या घरच्या सत्यानच करू. अबे मग या मला सांग. हा. तुला खुबी सांगितली, हो तुला खुबी सांगितली, हो. आणि मग मला सांग खुबी सांगून ऐकलं तर ठीक. काहून नाही? 2 खुबी आहेत. दोन. पहिली खुबी हो ते मोठी माग होते. अबे होऊ दे ना, पैसे जातील. अरे लगी पैशाची होते अरे जाऊ द्या. एवढीशीच गोळी आहे 5000ची. शाबास. आणि बायको नाही भेन तर मग मला म्हणजे अरे बापरे, तुझ्या जवळ आहे नाही का ते? खासीन का? बापा काहून नाही? पक्का. बिलकुल. चाल ठेव मा साठव हात. घे. पा लोक गवाई आहे, लक्षात करजो. हो खासीन हो हो हो. तुला थोडसा कवळी पण गु खाणं पडते. हे का खाण्याची वस्तू आहे का बे? अरे गोळी वे गुळ म्हणलं का म्हणलास तू ना? तो पुराणा वाला काळा गुळ राहते गुळ. अबे एका कानानं का बहिरा? हा? त्याची आलू पोळ्याचा चम्मच राहते ना, हो हो. त्याच्यावर चटई करणं मारून घट करण्याच्या भेट तू बायकोला काम सांग तर दन्ना ऐकते. अबे तर असा सांग ना, जुनावाळा गुळ म्हणून. आणि त्याच्याने नाही ऐकली हा. तर अजून एक दवाई आहे माझ्या. कोणती आहे सांग ना, सांग ना. सांगतो. पण हो, हो. दोघाही नवरा बायको तुम्ही हा ना, हो तिला आपल्या बायकोला बोलवून मी सांगतो बरोबर दोघांनी. हो रे. अबे कशी बायकोला सुधरत तर मी आऊन गाड्या. या कामासाठी बायकोले बोलवणं जरुरी आहे नाही का? ह्या गारला गावाच्या डॉक्टर जाऊ मी एक हो लोक सुधरवलं मला. नाही. हो तर बोलव लवकर. शिला. ए पिला म्हणा, अबो ए शिला. ए मिला. अरे बापरे, केवढा केवढा डॉक्टर जोराचा आला हो घरी. लोकांच्या बायकाला नाव बोट ठेवते आणि याच्या घरची पाहिली का खापर खुटी.